शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपद धाडसी सोयाबीन चोरी प्रकरणातील गुन्हा उघड, 2,48,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. कारंजा लाड येथील ललित शंकर चांडक राहणार कारंजा लाड जिल्हा वाशिम यांनी त्यांचे सेलू बाजार रोडवरील कृष्णा बाजार ट्रेडिंग कंपनी येथून दिनांक 4 जून 2025 रोजी विठू माऊली ट्रान्सपोर्टचे काम पाहणारे रामेश्वर राठोड यांचे मार्फत नेहमीप्रमाणे ट्रक बोलविला. ज्याप्रमाणे ड्रायव्हर नामे राजेश चव्हाण ट्रक क्रमांक MS12DT 4832 सह आला. ट्रक मध्ये एकूण 17 टन 720 किलोग्राम सोयाबीनचे पोते सोलापूर येथील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे नेणे आहे व ट्रक मध्ये आणखी माल टाकणे असल्याबाबत ट्रक ड्रायव्हर राजेश चव्हाण यास सांगितले. ललित चांडक हे दिनांक 4 जून 2025 रोजीचे सायंकाळी कृष्णा बाजार ट्रेडिंग कंपनी येथे आले असता त्यांना सोयाबीनचा ट्रक तेथे दिसला नाही. ड्रायव्हरचे मोबाईलवर त्यांनी संपर्क केला असता मोबाईल बंद होता. ट्रान्सपोर्टचे रामेश्वर राठोड यांना संपर्क करण्यास सांगितले असता त्यांनी सुद्धा ड्रायव्हरचा मोबाईल नंबर बंद येत असल्याचे कळविले. दिनांक 11 जून 2025 रोजी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे फिर्यादी ललित शंकर चांडक वय 51 वर्ष व्यवसाय व्यापार राहणार कारंजा सदर गुन्ह्यात 6,98,544 रुपयाचा सोयाबीन माल चोरी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे आदेशाने गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण नावावरून पुण्यातील आरोपी व मुद्देमालाबाबत माहिती मिळाल्याने वाशिमचे पथकाने लातूर येथील मार्केट यार्ड येथून आरोपी व मुद्देमालासह ताब्यात घेऊन विचारपूस व शहानिशा केली असता आरोपीने त्याचे नाव शिवाजी त्र्यंबक राठोड वय 44 वर्ष राहणार लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड असे सांगितले. गुन्हा करतेवेळी आरोपीने त्याचे नाव खोटे सांगून व ट्रकला बनावट नंबर प्लेट लावून 6,98,544 रुपयाचा सोयाबीनचा माल चोरी केल्याचे कबूल केले. गुन्ह्यात वापरलेला ट्रक किंमत 13,50,000 व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन कारंजा शहर यांचे ताब्यात देण्यात आला आहे. माननीय अनुज तारे, पोलीस अधीक्षक वाशिम, माननीय श्रीमती लताफड, प्रभारी पोलीस अधीक्षक वाशिम तथा अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम रामकृष्ण महल्ले, दिनेश चंद्र शुक्ला, महेश वानखेडे, गजानन गोटे, शुभम चौधरी, गोपाल चौधरी, सुशील बोरकर, प्रतीक्षा एकाळे, शिवाजी खिल्लारे यांनी परिश्रम घेऊन गोपनीय माहिती हस्तगत करून तांत्रिक तपासामुळे उघड केला आहे.